महाराष्ट्रामधील 3 हाय व्होल्टेज लढतीमध्ये कोण विजय होईल? पहिली हाय व्होल्टेज लढत आहे माहीममध्ये, जिथे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत. त्यांना आव्हान होतं शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत व शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी. यासाठी भाजपने खूप प्रयत्न केल्यामुळे इथे कुणाला फटका बसेल सांगणं थोडंसं कठीण जरी असेल तरी इथे मनसेचे अमित ठाकरे हे विजय होताना दिसत आहेत. याचं गणित असं आहे की मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये मनसेला इथे 40,000च्या आसपास मतदान भेटतं. त्याचप्रमाणे शिवसेना जे एक संध होती त्या शिवसेनेला इथं 60,000च्या आसपास मतदान भेटतं. आता शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, ठाकरे गटाचे महेश सावंत व शिंदे गटाचे सदा सरवणकर. या दोघांमध्ये 60,000 जे शिवसेनेचं एक संध मतदान होतं ते विभागले जाणार आहे आणि मनसेचे 40,000 मतदान हे त्यांच्याकडेच राहणार आहे. इथे राज ठाकरे यांना फक्त शिवसेनेचे 15,000 मतदान आपल्याकडे ओढायचं होतं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. त्यांचे एक ओले आहे. तसंच या मतदारसंघामध्ये त्यांनी मागचे 40 वर्ष कामही केले आहे ग्राउंड लेवलला, जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हापासून. त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकद आपली इथं झोकून दिली होती. तसंच 2017 पर्यंत मनसेचे 15 नगरसेवक माहीम मतदारसंघामध्ये होते. या सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विजय व्हावे यासाठी जीवाची रान केली आहे आणि त्यामुळेच अमित ठाकरे माहीम मधनं विजय होत आहेत. तुमचा काय अंदाज आहे? माहीम मधनं कोण विजय होईल? अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत का शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये. महाराष्ट्रामधील दुसरी हाय व्होल्टेज लढत कोणती होती तर ती होती कर्जत जामखेड नगर जिल्ह्यामधील ही लढत, ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांचा सामना होता भाजपचे राम शिंदे यांच्यासोबत आणि ही लढत खूप अटीतटीची अपेक्षित आहे. आणि या लढतीमध्ये कुणाचं पारडं जड आहे तर बघितलं गेलं तर राम शिंदे यांनी सुरुवातीला खूप अशी जोरदार प्रचार यंत्रणा इथं राबवली. भूमिपुत्र पाहिजे की राजपुत्र पाहिजे असा मुद्दा त्यांनी कर्जत जामखेडमध्ये उपस्थित केला. त्याला चांगला प्रतिसादही भेटत गेला. बारामतीचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा असा मुद्दाही खूप गाजला या मतदारसंघामध्ये. तसंच या मतदारसंघामध्ये मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्नही खूप पेटला. राम शिंदे हे धनगर समाजात नाही येतात, त्यामुळे धनगर समाजाचं एक गट्टा मतदान त्यांना भेटू शकतं. दुसरीकडे रोहित पवार यांच्या प्रचारामध्ये त्यांनी केलेले 5 वर्षामध्ये जे विकास कामं होतं त्याच्यावर भर होता. तसंच कर्जत जामखेडसाठी वरदान ठरेल असं कुकडी प्रकल्प, ज्यामध्ये आंबेगावातील डिंबे, जुन्नरमधील माणिकडोह धरण मार्गे पाणी आणण्याचा जो प्रकल्प होता तो मी करणार पुढील 5 वर्षामध्ये. हा मुद्दाही जनतेला चांगलाच भावला रोहित पवार यांचा. असं असलं तरी रोहित पवार यांची विजयाची वाट मात्र काहीशी बिकट दिसत आहे इथे. परंतु तरी या अटीतटीच्या लढाईमध्ये रोहित पवार हेच विजय होतील असंच काहीसा अंदाज वर्तवला जात आहे. रोहित पवार यांचा ग्राउंडवर जनसंपर्क खूप जास्त आहे. ते कुणाशी सहज मिळून मिसळून राहतात. मिळून मिसळून गप्पा वगैरे मारण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे त्याचा कुठेतरी त्यांना इथे फायदा होईल या अटीतटीच्या लढाईमध्ये आणि ते 10 ते 15,000च्या मार्जिननी इथं निसटता विजय मिळवतील. तुम्हाला काय वाटतंय? कर्जत जामखेडमध्ये कोण विजय होतील, रोहित पवार की राम शिंदे? महाराष्ट्रामधील तिसरी सर्वात हाय व्होल्टेज लढत होती वरळीमधली, जिथं आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उभे आहेत. त्यांना आव्हान होतं मिलिंद देवरा ठाकरे गटाकडनं. तसंच मनसेचे संदीप देशपांडे पण तिथं होते. इथं कोण विजय होईल तर इथं हमखास आदित्य ठाकरे हेच विजय होताना दिसत आहेत. मिलिंद देवरा काही प्रमाणात एक चांगलं मतदान घेतील, परंतु ते विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं एक चांगलं कॅडर आहे, जसं की इथं शिवसेनेचे जे नेते आहेत सचिन अहिर तसंच सुनील शिंदे हेही आमदार आहेत. आदित्य ठाकरे यांना आमदार करण्यासाठी त्यांना विधान परिषदेमध्ये दोघांनाही आमदारकी दिली आहे आणि त्यांची मजबूत इथं संघटन आहे आणि त्या संघटनेच्या बळावर आदित्य ठाकरे इथं एकतर्फे विजय होतील. तुम्हाला काय वाटतंय वरळीमधनं कोण विजय होईल? अशा प्रकारे महाराष्ट्रातील या 3 हाय व्होल्टेज लढती आहेत. या 3 लढतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय कोण विजय होईल, कुठून आणि कोण पराजय होईल? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये.